सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी कृपया पुढच्या बाजूने शांत बसावं. नवीन विद्यार्थी जरी आले त्यांना बसायला जागा द्या. या ठिकाणी उपस्थित डॉक्टर चौरे सर, डॉक्टर शेकडे सर, डॉक्टर राज सर, प्राध्यापक घुमडे सर, प्राध्यापिका आहेर मॅडम आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आजच्याला आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. सगळ्यांना माहितीच आहे आपण कशासाठी एकत्र जमलेलो आहोत. आपण शिक्षण घेत असताना आपल्याला डिग्री खूप महत्त्वाची असते आणि डिग्री मिळवण्यासाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागते. मागच्या 2 वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की कोरोनाच्या काळामुळे परीक्षा ही ऑनलाईन होत आहे. याच्यानंतरची परीक्षा कदाचित ऑफलाईन होईल. आता सध्याच्या काळामध्ये काही अडचणी नाहीत, पण तरी सुद्धा ही परीक्षा ऑनलाईन घेतलेली आहे, कारण की त्यासाठी विद्यापीठाने तशा प्रकारची पूर्वतयारी केलेली होती. जानेवारीमध्ये कोरोनाचा पुन्हा थोडाफार प्रादुर्भाव दिसायला लागलेला होता आणि त्यामुळे त्या अनुषंगाने कोरोनाच्या अनुषंगानेच ऑनलाईन परीक्षेचं नियोजन विद्यापीठाने केलेलं होतं आणि ते पुन्हा स्थगित करून पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेणं पुन्हा कन्फ्युजन त्यांच्यासाठी होऊ शकतं कदाचित. त्याच्यामुळे त्यांनी ऑनलाईनच परीक्षा ठेवलेली असावी. मी अशी सदिच्छा व्यक्त करतो की ही शेवटची ऑनलाईन परीक्षा असावी, याच्यानंतर कायम ऑफलाईन परीक्षा व्हावी. आणि अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल की ऑनलाईन परीक्षा ही चांगली आहे, परंतु आपल्याला माहिती आहे गुणवत्तेच्या दृष्टीने ऑनलाईन परीक्षा ही चुकीचीच आहे. पण तरी सुद्धा जे आपल्या समोर येते त्याला आपण फेस करणं महत्त्वाचं आहे. ह्या ऑनलाईन परीक्षेमध्ये सुद्धा आपण बरेच जण आपल्या स्वतःच्या ज्ञानाची सुद्धा तपासणी करू शकतो की आपण खरंच चांगल्या पद्धतीने ऑनलाईन म्हणजे आपण मोबाईल वापरतोय, मल्टीमीडिया अँड्रॉइड फोन्स वापरतोय, पण याच्याविषयी सगळी आपल्याला जाणीव आहे का? बऱ्याच जर अडचणी आल्या तर आपण त्या सॉल्व्ह करू शकतो का? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण स्वतःच्या बाबतीमध्ये पण विचार करू शकतो. आता या ठिकाणी मी आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या ह्या गायडन्स लेक्चरमध्ये मी 2-3 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने सांगणार आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्टुडंट प्रोफाईल. जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जी स्टुडंट प्रोफाईल आपण क्रिएट करतो, तर ही स्टुडंट प्रोफाईल नेमकं काय आहे, स्टुडंट प्रोफाईलच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय काय फायदे होऊ शकतात किंवा कशासाठी ही स्टुडंट प्रोफाईल असते. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची. आता या ठिकाणी उपस्थित जे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये सेकंड इयरचे काही विद्यार्थी आहेत, थर्ड इयरचे काही विद्यार्थी आहेत. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एकदा ऑनलाईन परीक्षा दिलेली असणार आहे. टीवायचे जे थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा एकदा ऑनलाईन परीक्षा दिलेली असणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेची जरी माहिती असेल तरी पण जर तुम्हाला आयता जर PRM नंबर मिळालेला असेल आणि आयती तुम्ही परीक्षा त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली जर दिलेली असेल तर तुम्हाला सुद्धा स्टुडंट प्रोफाईल काय आहे हे माहिती असलं पाहिजे. ज्यांनी ऑनलाईन परीक्षा ऑलरेडी दिलेली आहे त्यांना सुद्धा नवीन विद्यार्थी आहेत जे फर्स्ट इयरचे आहेत, FY BCom FY आणि फर्स्ट इयरचे म्हणजे MA चे पण MCom चे पण विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी ह्याच वर्षी ऍडमिशन घेतलेलं आहे, सध्याच ते ऑनलाईन परीक्षा देतात, पहिल्यांदाच ऑनलाईन फॉर्म भरतात. अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा या ठिकाणी स्टुडंट प्रोफाईल काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय. स्टुडंट प्रोफाईल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे फेसबुकचं अकाउंट असतं, ट्विटरचं अकाउंट असतं, अशा बरेचसे अकाउंट्स आपल्याकडे असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काही डिटेल्स फिल इन करावे लागतात. त्याच्यासाठी तुम्ही ईमेल ID टाकत असतात किंवा तुमचं एक जीमेलचं सुद्धा आपल्याकडे ईमेलचं सुद्धा काही डिटेल्स असतात. त्याच्यासाठी सुद्धा ईमेलसाठी सुद्धा आपल्याला काय लागत असतं, काही ईमेल आणि पासवर्ड लागत असतो बघा ईमेलचं अकाउंट लॉग इन करण्यासाठी. तसं स्टुडंट प्रोफाईल हे एक अकाउंट आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरचं. स्टुडंट प्रोफाईल म्हणजे तुमची स्वतःची प्रोफाईल क्रिएट केलेली असते. सर्वांनी प्लीज जरी तुमच्याकडे सायन्सचा पेपर आला तर डिस्टर्ब होऊ नका, पुढे पूर्णपणे लक्ष द्या. तुम्ही प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे, प्रत्येकाने ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे किंवा परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. मग ती परीक्षा ऑनलाईन असू शकते किंवा ऑफलाईन असू शकते, त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म भरताना आपल्याला काही डिटेल्स लागतात तिथे, म्हणजे मोबाईल नंबर पहिली गोष्ट आहे लॉग इन करण्यासाठी आणि ईमेल ID महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती गुगलवरती जातो, नवीन टॅब आहे, नवीन टॅब मध्ये तुम्हाला या ठिकाणी SPS लॉग इन करायचं आहे. बघा मी टाईप काय करतोय सगळ्यांनी लक्ष द्या. आता या ठिकाणी SPS लॉग इन मी टाईप केलेलं आहे. तुम्ही पुन्हा बघू शकता इथे मी फक्त SPS लॉग इन टाईप केलं होतं. त्या ठिकाणी आपण डायरेक्टली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्टुडंट प्रोफाईल मध्ये लॉग इन करू शकतो. अशा प्रकारे पहिली जी लिंक आहे ब्ल्यू कलर मध्ये त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपण डायरेक्टली इथे स्टुडंट प्रोफाईल मध्ये लॉग इन करण्याच्या ठिकाणी त्या पेज वरती जातोय. या ठिकाणी कॉलेज जे इन्स्टिट्यूट असतं ते इन्स्टिट्यूटला सुद्धा स्वतःचा एक ID पासवर्ड असतो, ते सुद्धा लॉग इन करू शकत असतात. त्याच्यानंतर ऍडमिन म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जी लोक आहेत जे त्यांचं ऍडमिन आहे त्या ठिकाणी ते सुद्धा लॉग इन करू शकत असतात. आणि
स्टुडंट सुद्धा म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा लॉग इन करू शकत असतात. तर पहिल्या या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी नवीन ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जर स्टुडंट प्रोफाईलच तयार केलेली नसेल, ऑनलाईन फॉर्मच जर भरलेला नसेल, म्हणजे याच्यानंतर परीक्षा ऑफलाईन असेल किंवा परीक्षा ऑनलाईन असेल, परंतु त्या परीक्षेचा फॉर्म हा ऑनलाईन अगोदर इथे भरावा लागतो. त्याच्यासाठी क्रिएट अकाउंट करावं लागतं. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही, तुमच्यापैकी प्रत्येकाने अकाउंट हे क्रिएट केलेलं आहे, स्टुडंट प्रोफाइल क्रिएट केलेली. जरी FYBA चे विद्यार्थी असतील, तुम्ही फॉर्म भरलेले याचा अर्थ तुम्ही तुमचा अकाउंट तुमची प्रोफाइल क्रिएट केलेली आहे. आता ही जी प्रोफाइल आहे तर याचं लॉगिन कसं, जर तुम्हाला ते त्याच्यामध्ये जायचं असेल तर लॉगिन करावं लागेल. तुम्हाला क्रिएट अकाउंट म्हणायची गरज नाही. आता लॉगिन करत असताना तुम्हाला काय हवं आहे, या ठिकाणी कशा कशाची गरज आहे हे लक्षात ठेवा. आता सगळ्यांनी लक्ष द्या बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. या ठिकाणी सिलेक्ट वरती गेल्यानंतर बघा, फॉर्म भरताना स्टुडंट प्रोफाइल क्रिएट करताना दोन गोष्टी तुम्ही प्रामुख्याने दिलेल्या असतात, ते म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवला पाहिजे. कधीपर्यंत तो सुरू ठेवला पाहिजे, जर तुम्ही FYBA ला असाल किंवा FYBCom ला असाल तर TYBA किंवा ती डिग्री जी तुमची आहे TYBCom किंवा TYBA कंप्लीट होईपर्यंत, ती डिग्री कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला तो ईमेल आयडी, तो मोबाईल नंबर गरजेचा आहे आणि तो तुम्ही सुरूच ठेवला पाहिजे आणि तो लक्षात पण ठेवला पाहिजे. आपल्याला ती ईमेल आयडी लक्षातही राहत नाही, तो मोबाईल नंबर चेंज केलेला असतो तो पण लक्षात राहत नाही, दोन नंबर असतील तर तो कोणता दिलाय ते पण लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथे सपोज मी आता ईमेल आयडी लॉगिन करतोय आणि ईमेल आयडी लॉगिन करत असताना तुम्ही या ठिकाणी जो ईमेल आयडी तिथे वापरलाय तोच ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड. आता हा पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला नसतो. जनरली तुम्ही फॉर्म कुठे भरता, बाहेर भरून घेता, कम्प्युटर वाल्याकडून फॉर्म भरून घेता. कम्प्युटर वाल्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट असतो. तुम्ही जर इथे कोणत्याही कम्प्युटर वाल्याकडे गेले तर त्यांचा एक विशिष्ट फॉर्मॅट असतो. तुम्ही जर कॉलेजमध्ये फॉर्म भरला तिथे एक फॉर्मॅट असतो. तुम्ही फोन केला तर ते तुमचं नाव विचारणार, नावाचे पहिले 4 लेटर टाकले, पहिले एक लेटर कॅपिटल टाकले, नंतर तुमची जन्मतारीख वगैरे असं काहीतरी फॉर्मॅट असतो. पण तो फॉर्मॅट आपल्याला माहित असतो का नाही, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला ते डिटेल्स माहिती तुम्ही लिहून घेतले पाहिजे. जर तुम्हाला फेसबुकचं जर लॉगिन करायचं तर तुमच्याकडे तुमचे डिटेल्स पाठ असतात किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवता, तर त्या प्रकारेच तुमचे हे डिटेल्स सुद्धा तुमच्याकडे कुठेतरी लिहून ठेवलेले असावेत हे लक्षात ठेवा. स्वतःचा मोबाईल जर असेल तर त्याच्यात तुम्ही तो पासवर्ड युजर आयडी सेव्ह करून ठेवू शकता. पण सगळ्यांना विनंती आहे, आता मोबाईलमध्ये कोणीच पाहू नका. वाटल्यास हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या YouTube वरती मी देईल. बघा आता या ठिकाणी ह्या विद्यार्थ्याचं स्टुडंट प्रोफाइल मध्ये आपण लॉग इन केलेलं आहे. या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या भेटू शकतात, तर एक नंबर तुम्ही बघू शकता, ऑनलाईन एक्झाम डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. बरोबर, ऑनलाईन एक्झाम डिटेल्स सगळ्याला दिसत आहे. आता ह्या ऑनलाईन एक्झाम डिटेल्स मध्ये काय काय आहे, तर पहिला आहे त्याचा युजर नेम. युजर नेम म्हणजे युजर आयडी. तर युजर नेम हा काय असतो, तर त्याचा PRN नंबर असतो, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, की जो त्या विद्यार्थ्याचा 3 वर्ष डिग्रीसाठी तो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असतो. त्याच्यानुसारच आपलं जे काही मार्कशीट वगैरे आहे ते येत असतात. इथे खाली सुद्धा तोच परमनंट रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी PRN नंबर आहे आणि वरती सुद्धा तोच आहे, पण त्याच्यासोबतच पासवर्ड दिलेला आहे. आता याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्याने, हा जर विद्यार्थी TYBCom ला जर असेल तर त्याने मागच्या परीक्षेला जो पासवर्ड वापरला तो पासवर्ड चेंज झालेला असतो. इथे पासवर्ड नवीन येतो प्रत्येक परीक्षेला. एखाद्या वेळेस हा पासवर्ड तुम्ही रिसेट पण करू शकता. हा पासवर्ड सुद्धा, परीक्षेचा पासवर्ड सुद्धा तुम्ही रिसेट करू शकता, त्याला सुद्धा एक वेगळी तरतूद आहे. ठीक आहे, आणि इथेच एक्झामची लिंक सुद्धा इथेच आहे. तुम्ही जर इथे जर बघितलं, आता मी नवीन टॅब मध्ये घेतोय, त्याच टॅब मध्ये जर घेतलं तर पुन्हा लॉग आउट होईल. त्याच्यामुळे इथे बघा, ह्या लिंक वरती जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही परीक्षेच्या पेज वरती जाताय. इथून सुद्धा म्हणजे स्टुडंट प्रोफाइलचे डिटेल्स इतके महत्त्वाचे आहेत. तुम्हाला परीक्षा देण्यासाठीचा PRN नंबर, पासवर्ड, युजर आयडी आणि पासवर्ड हा तिथेच भेटतोय, लिंक सुद्धा तिथेच भेटते. त्याच्यापुढे तिथे तुम्ही काय काय बघू शकता, सगळ्यांनी लक्ष द्या. तुमचं स्वतःचं नाव, कॉलेजचं नाव, तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिट झालेला आहात म्हणजे ज्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे तो, त्याचे सगळे डिटेल्स भेटतात. इथूनच एक्झाम फॉर्म भरला जातो, हे लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं परीक्षा फॉर्म इथून भरला जातो, म्हणून त्या परीक्षा फॉर्म भरलेल्या व्यक्तीकडे तुमचे हे डिटेल्स जनरली, पासवर्ड तरी तुम्हाला भेटू शकतो. युजर आयडी म्हणजे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तो व्यक्ती जरी लक्षात नसेल ठेवत, पण पासवर्ड त्याच्याकडे असतो, कारण त्याला एक विशिष्ट त्यांनी फॉर्मॅटच ठेवलेला असतो त्याच्यामुळे. आता इथे दुसरी गोष्ट आहे बघा, मी जिथे क्लिक करणार आहे तुम्हाला या ठिकाणी ते ब्लिंक होताना दिसत असेल येलो कलर मध्ये, रजिस्टर ऑनलाईन एक्झाम ग्रीव्हन्सेस. ठीक आहे, तर इथे पहिली गोष्ट तुम्हाला तुमचा युजर आयडी, पासवर्ड म्हणजे PRN नंबर आणि पासवर्ड मिळतोय परीक्षेसाठी. प्लीज मोबाईल मध्ये बघू नका. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, तुम्ही एक्झाम फॉर्म पण इथूनच भरू शकता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे रजिस्टर ऑनलाईन एक्झाम ग्रीव्हन्स. इथे जर क्लिक केलं तर तुम्ही पहा, इथे तुमचे पुन्हा डिटेल्स इथे सगळे येत आहेत. तुम्ही कोणत्या याच्यासाठी फॉर्म भरलेला आहे, कोणत्या कोर्ससाठी, कोणत्या इयर साठी फॉर्म भरलेला आहे ते पण इथे दिसत आहे. आणि इथे बघा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस,
हा कोणता पेपर आहे की जो होऊन गेला, बरोबर, बीकॉमचा. तुला माहिती आहे का, तू पेपर दिलाय का ना? दिलाय ना? हा. आता सगळ्यांनी बघा, डेट इज ओव्हर फॉर ऍडिंग ग्रीव्हन्स फॉर द सब्जेक्ट, इथे रेड कलर मध्ये आलाय. आता इथे लक्षात ठेवा, ज्यांनी परीक्षा फॉर्म देताना प्लीज मागे गोंधळ करू नका. ज्यांची परीक्षाचं जर तुम्ही हॉल तिकीट घेतलेलं नसेल, बाय चान्स तुमचा एखादा विद्यार्थी मित्र दुसरीकडे बाहेर आहे, त्याने हॉल तिकीट तर सगळ्यांनी कॉलेजमधून घ्यायचेच. पण जर एखाद्याने हॉल तिकीट नाही घेतलं तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या दिवशी कोणता पेपर हे या स्टुडंट प्रोफाइल मध्ये बघू शकता. आणि बघा, त्याच्या सगळ्या जे पेपर आहेत सगळ्या पेपरचं टाइम इथे आलेलं आहे. ज्या पेपर होऊन गेलेला आहे त्याचं टाइम टेबल इथे दिसत नाही, म्हणजे होऊन गेलेल्या पेपर वरती लगेच त्याच्या पुढचं डेट सुद्धा निघून जाते, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे, ग्रीव्हन्स म्हणजे काय, तर ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार. सगळ्यांनी ध्यानात ठेवा, ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार. जर तुम्ही मोबाईल मधून जर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, परीक्षा देण्यासाठी जर तुम्ही परीक्षेसाठी जर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला आणि जर तो लॉग इन सक्सेसफुल झाला नाही, तुम्हाला परीक्षा देताना काही जरी अडचण आल्या, सगळ्यांनी लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामुळे पुन्हा परीक्षा विद्यार्थ्यांना मागच्या 2 वेळेस देता आलेल्या आहे. विद्यार्थ्यांनी पुन्हा री एक्झाम दिलेली आहे फक्त ह्या गोष्टीमुळे, आणि ती त्याच्यामुळे खूप महत्त्वाची. ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार. तक्रार कोण नोंदवू शकतं? ज्या विद्यार्थ्याने परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, त्याने कमीत कमी तो ट्राय केला लॉग इन करण्याचा वगैरे, ते तिकडे सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड असतं. विद्यापीठाकडे त्या ठिकाणी ट्राय झालाय की नाही हे रेकॉर्ड असतं. ते क्रॉस व्हेरिफिकेशन करूनच तुम्हाला री एक्झामची परमिशन देतात. अनेक विद्यार्थी माझ्या संपर्कात मला माहिती भेटलेली अशी आहे, अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवली पण त्यांना री एक्झाम देता आली नाही. त्याचं कारण असं होतं त्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्नच केला नव्हता. ज्या विद्यार्थ्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना रेंज नव्हती किंवा मोबाईलमुळे प्रॉब्लेम आले, पण त्यांनी ग्रीव्हन्स नोंदवलाच नाही, त्यांना ही री एक्झाम देता आली नाही. म्हणजे ग्रीव्हन्स नोंदवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर ट्राय केलेला असेल तरच तक्रार नोंदवू शकता. जर तुम्ही एक्झामचे PRN नंबर पासवर्ड टाकून त्या ठिकाणी जर काही अडचणी आल्या असतील तरी चालेल, परंतु तिथे तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केलेला हवा. या ठिकाणी बघा, कधी देता येतो ग्रीव्हन्स, तक्रार कधी नोंदवता येते, सगळ्यांनी प्लीज पुन्हा सांगतो मी, लक्ष देऊन ऐका. पुन्हा तुम्हाला जर सगळ्या सर्व लोकांना फोन करावे लागतात बघा, परीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्हाला माहित होत नाही बऱ्याच गोष्टी. तर या ठिकाणी तक्रार तुम्ही कधी नोंदवू शकता? ज्या दिवशी पेपर झाला त्याच्यानंतर एकतर 24 तासांनी किंवा 48 तासांनी, तशी तरतूद केलेली असते, तशी त्या ठिकाणी डेट दिलेली असते. आता तुम्ही इथे पाहू शकता, या विद्यार्थ्यांचा बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क 1 हा जो पेपर आहे 2 मार्चला आहे. लक्ष द्या, हा पेपर 2 मार्चला आहे आणि तो दुपारी 1 ते 3 आहे. आता हा जो 1 ते 3 हा पेपर आहे, तर याचा 2 मार्चचा जो पेपर आहे, तर ह्या पेपरचा जो तक्रार आहे बघा, या ठिकाणी पुढे डेट दिसते तुम्हाला, 3 मार्चला दुपारी सकाळी 10 वाजता तो तक्रार नोंदवू शकतो. म्हणजे अगदी 24 तासानंतर तो काय करू शकतोय, तक्रार नोंदवू शकतोय. या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतंय. ठीक आहे, या बाबतीमध्ये सगळ्यांना समजली का माहिती? समजली का तक्रार कशी नोंदवायची ते? हा, तक्रार कशासाठी तुम्ही नोंदवू शकता ही मी तुम्हाला लगेच माहिती देणार आहे. पहिली गोष्ट आहे, तुम्ही तक्रार कधी नोंदवू शकता? जर तुम्ही प्रयत्न केलेला असेल परीक्षा देण्याचा, इथे स्टुडंट प्रोफाइल मध्ये लॉग इन करण्याचा नाही, स्टुडंट प्रोफाइल मध्ये लॉग इन तुम्ही करू शकता डिटेल्स चेक करण्यासाठी, फक्त डिटेल्स चेक करण्यासाठी, परीक्षा कधी आहे वगैरे, किंवा तुमचं कोणत्या दिवशी परीक्षा आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही स्टुडंट प्रोफाइल मध्ये लॉग इन करू शकता. पण परीक्षा देण्यासाठी तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे, तरच तुम्ही तक्रार नोंदवू शकता. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केलाय तर त्या ठिकाणी तुम्हाला जर रेंज प्रॉब्लेम असेल किंवा मोबाईलचा काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर अन्य प्रॉब्लेम असतील की ज्या ठिकाणी मागच्या परीक्षेच्या वेळेला 2 नंबरची जी ऑनलाईन परीक्षा झाली काल पण मी नमूद केलं, त्यावेळेस वादळ आलं होतं आणि जे वादळ सगळीकडे होतं जवळपास आणि सगळीकडे रेंजचा वगैरे प्रॉब्लेम होता. तर तो जो पेपर आहे, तो पेपर ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवली, वादळ सगळीकडे होतं, सगळ्या विद्यार्थ्यांना वादळामुळेच प्रॉब्लेम होता, पण त्याच्यातल्या सुद्धा ज्यांनी तक्रार नोंदवली त्यांनाच पेपर पुन्हा देता आलेला, हे पण सगळ्यांनी ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे तक्रार नोंदवणं खूप महत्त्वाचं आहे. तिथे 4-5 तक्रार कशी नोंदवायची ते पण लक्षात ठेवा. या ठिकाणी जेव्हा टॅब ओपन होईल, आता इथे रेड टॅब कशामुळे आला, रेड वर्ड्स कशामुळे आले लक्षात ठेवा, कारण की ते डेट संपलेली आहे, ग्रीव्हन्स नोंदवायची डेट त्या ठिकाणी संपलेली, म्हणून त्या ठिकाणी लाल कलर मध्ये दिसतंय. आता ज्या दिवशी तुम्हाला ते नोंदवता येणार आहे, आता बघा 3 मार्च 2022 ला सकाळी 10 वाजता हा जो टॅब आहे ब्ल्यू टॅब हा ग्रीन होईल. लक्षात ठेवा, ग्रीन म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ती तक्रार नोंदवता येईल. ग्रीन म्हणजे त्या ठिकाणी हिरवं जर झालं ते त्यावेळेस ते तक्रार नोंदवायला सुरू झालं आणि ते 24 तास किंवा 2 दिवस 48 तास त्या ठिकाणी ती ग्रीन राहील, त्याच वेळेस तुम्हाला तक्रार नोंदवता येईल.
या ठिकाणी ग्रीन झाल्यानंतर आता इथे आपण क्लिक करू शकत नाही आणि त्यावेळेस ग्रीन झाल्यानंतर तिथे क्लिक होतं. क्लिक केल्यानंतर 5 ऑप्शन तिथे येतात. 5 ते 6 ऑप्शन येतात. ते कारण त्या ठिकाणी कोणत्या कारणामुळे तुम्ही परीक्षा देऊ शकला नाही की 5 ते 6 ऑप्शन तिथे येतात. त्या ठिकाणी 5 ते 6 ऑप्शन जे आहे त्याच्यावरती एका ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली डिटेल्स आपण टाईप करू शकतो. मोबाईल मधून सुद्धा तुम्ही फिल इन करू शकता. त्याच्यानंतर कम्प्युटर वरून पण करू शकता. त्याच्या खाली तुम्ही टाईप करू शकता. मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये कशा प्रकारची तुम्हाला अडचण आली होती ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. ती अडचण दुसऱ्या दिवशी तुम्ही फिल इन केल्यानंतर लगेच इथे दिसेल. त्याच्यामध्ये डायल दिसतात, इथे डिटेल्स दिसतात. लगेच तुमची तक्रार जी काही आहे ती लगेच तिथे दिसते. आता याच्यानंतर याच्याविषयी समजलं सगळ्यांना. स्टुडंट प्रोफाइलचे जे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर लॉग इन करण्यासाठी लागतो. जो पासवर्ड आहे तुम्ही स्वतः फॉर्म भरलेला असेल तर तो स्वतःचा पासवर्ड लिहून ठेवा किंवा जिथून तुम्ही फॉर्म भरून घेतलेला आहे त्या लोकांकडून तो पासवर्ड मिळवून ठेवा. आणि ह्या स्टुडंट प्रोफाइल मध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करता त्यावेळेस तुमचे परीक्षेचे तुम्हाला डिटेल्स मिळतात. फॉर्म इथून भरता येतो. त्याच्यानंतर टाइम टेबल पण इथे पाहता येतं आणि ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार सुद्धा इथे नोंदवता येतो. एवढ्या गोष्टी इथे आहेत. परीक्षेची जी लिंक आहे ती सुद्धा इथे आहे. परीक्षेचं युजर नेम पासवर्ड सुद्धा इथे आहे. आता परीक्षा सेपरेटली आणि सोप्या पद्धतीने कशी देता येईल दुसरा आपला टॉपिक आहे. पहिला टॉपिक आपला कव्हर झालेला आहे की स्टुडंट प्रोफाइल म्हणजे काय, त्याच्यामधून आपल्याला काय काय फायदे होतात. दुसरी गोष्ट आहे आता इथे तुम्हाला हे पेज दिसतंय परीक्षा देण्याचं. बऱ्याचशा लोकांनी परीक्षा दिलेली पण आहे आणि काय काय अडचणी येत आहेत त्याच्याविषयी पण आपण चर्चा करणार आहोत. डायरेक्टली काय करायचं आहे तुम्ही बऱ्याचदा विचारता कोण लिंक पाठवणार आहे. तुमच्यापैकी बरेच जण फोन करतात आणि सर लोकांना कॉलेजमधून कधी लिंक येणार आहे. आपल्याला जर कॉलेजमधून लिंक कधी येणार आहे हे जर आपण वाट बघत असू तर आपल्या इतकं अज्ञान कोणाकडेच नाही असं मला असं वाटतंय. कारण की विद्यापीठाने इतकी माहिती दिलेली आहे. काकडे साहेबांनी जे शिक्षण मला वाटतं परीक्षेचे सहसंचालक काहीतरी परीक्षेचे समन्वयक आहेत तर त्यांनी सगळी माहिती व्हिडिओ बनवलेला आहे. मागच्या वेळेस पण बनवला होता, ह्या वेळेस पण बनवला होता आणि ग्रुपवरती तुम्ही म्हणजे सगळ्यांनी शेअर केलाय. तो ग्रुप आपल्या कॉलेजच्या सगळ्या ग्रुपवरती शेअर केलेला आहे तो. परंतु तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघत नाही. म्हणजे आजच्याला सकाळी ग्रुपवरती टाकलेला व्हिडिओ तो व्हिडिओ न पाहता तुम्ही फोन करताय सर लिंक कधी येणार आहे. कारण त्या व्हिडिओच्या मध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत. परीक्षेची लिंक ही तिथे त्यांनी टाईप करून दिलेली आहे जेव्हा बोलतात तिथेच बाजूला. त्याच्यामुळे अगदी सोपी लिंक आहे की जी तुम्ही पाठ करून ठेवू शकता. SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी SPPU exam.in एवढीच फक्त लिंक आहे जी तुम्हाला कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मागवायची गरज नाही. जी तुम्हाला खूप मोठा व्हिडिओ बघायची पण गरज नाही. सर लोकांना फोन पण करायची गरज नाही. लक्षात ठेवा. इथे मी तुमच्या समोर टाईप करतो आणि लगेच तुम्हाला दाखवतो. बघा SPPU exam.in असं टाईप केल्यानंतर लगेच समोर पेज येतं. लगेच समोर पेज येतं जी आपल्याला परीक्षा द्यायची. FYP चे विद्यार्थ्यांनी FYP विद्यार्थ्यांनी स्पेशली खूप काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिला पेपर किंवा 1-2 पेपर असेच मिस होतात त्याच्यामुळे ही माहिती नसल्यामुळे मिस होतात बऱ्याच लोकांचे. आता इथे आपल्याला काय माहिती टाकायची आहे जे आपण स्टुडंट प्रोफाइल मध्ये बघा. स्टुडंट प्रोफाइल मध्ये इथे अगोदर मी तुम्हाला दाखवलं होतं की PRN नंबर आणि पासवर्ड एक्झाम डिटेल्स वरती दाखवलं होतं ना PRN नंबर आणि पासवर्ड. तर तो PRN नंबर आणि पासवर्ड हा इथे आपल्याला टाकायचा आहे. बघा तो PRN नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आता ह्या विद्यार्थ्यांचे ज्याचे आपण आता डिटेल्स घेतलेले आहेत तर त्याचे 2 मार्चला परीक्षा आहे. तर त्या 2 मार्चच्या दिवशी तो त्याचे PRN नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकू शकतो. तुमचं ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी परीक्षा कशी द्यायची त्याच्याविषयी सगळीच माहिती मी देणार आहे. 2 तासाचा वेळ असतो त्याच्यामध्ये 1 तास वगैरे ती पण माहिती सांगतोय. आपल्याला परीक्षेला लॉग इन कसं व्हायचं हे लक्षात ठेवा. जे डिटेल्स आहेत ते युजर आयडी पासवर्ड किंवा PRN नंबर पासवर्ड तो लिहून ठेवा. प्रत्येक दिवशी पेपरच्या कालावधीमध्ये जर 15 दिवस तुमचे पेपर असतील तर त्या दिवशी तुमच्या एखाद्या कागदावरती असं ते लिहूनच ठेवलेलं पाहिजे. ते खिशातच ठेवा जेणेकरून तुम्हाला परत लॉग इन करण्याची वगैरे गरज पडणार नाही. विद्यापीठाने तुमच्या मोबाईल नंबरवरती पण त्याचा मेसेज केलेला आहे. ईमेल वरती सुद्धा ईमेल पाठवलेला आहे पण तो आपण जनरली बघत नाही. तो ईमेल आपला सुरू नसतो. मोबाईल नंबर आपण बदललेला असतो त्याच्यामुळे कदाचित प्रॉब्लेम होतात. विद्यापीठाकडून पण कधी येत नाही. त्यांचे पण काही अडचणी आहेत त्या आपण समजून घेऊ शकतो. या ठिकाणी PRN नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. 4 अंकी पासवर्ड सगळ्यांना 4 अंकी पासवर्ड असतो आणि 10 अंकी PRN नंबर असतो. त्या ठिकाणी टाकल्यानंतर पहिली गोष्ट आहे आपल्याला त्या दिवशी जो आपला पेपर आहे तो पेपर सिलेक्ट करायचा. सिलेक्ट करताना दुसरा पेपर सिलेक्ट करू नका. तो सिलेक्ट कसा करायचा ते बघा. या ठिकाणी सिलेक्ट ऍक्टिव्ह टेस्ट. ऍक्टिव्ह म्हणजे त्या दिवशी आपली जी टेस्ट आहे जो काही पेपर आहे तो ऍक्टिव्ह तिथे झालेला असतो. कधी असं झालेलं आहे की विद्यापीठाकडून पण डिले उशीर होतो आणि त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडतात. तो पेपरच तिथे दिसत नाही.
कधी कधी बाय चान्स त्यांच्याकडून 10-5 मिनिट सुद्धा उशीर होऊ शकतो, त्याच्यासाठी आपण परत प्रयत्न करत राहणं हे महत्त्वाचं आहे. लगेचच सगळे 10-15 प्राध्यापकांना फोन करत बसणं याच्यासाठी ते गैर आहे. आपण ट्राय करत राहा, त्या ठिकाणी आपण सुद्धा टेस्ट करत राहा. सिलेक्ट ऍक्टिव्ह टेस्ट, इथे कोणतीही टेस्ट याच्या नावापुढे दिसत नाही, लक्षात ठेवा. कॉमर्सची वगैरे कोणतीही दिसत नाही. आणि मी कांच्याला पण दाखवलं होतं बघा, 10:30च्या नंतर 10च्या नंतर जर स्लॉट सुरू झाले, आता हा कॉमर्सचा विद्यार्थी आहे पण सायन्सचे आणि आर्ट्सचे पेपर तिथे सगळे दिसतील. सायन्सचे आणि आर्ट्सचे सुद्धा पेपर सगळे, जर आर्ट्सला 20 पेपर असतील विद्यापीठाचे, ते 20चे 20 पेपर तिथे दिसतील. मग त्याने आर्ट्सचे किंवा सायन्सचे किंवा फार्मास्युटिकल सायन्सचे पेपर सिलेक्ट करायचे का नाही, त्याने त्याचा पेपर स्वतःचा इथे बघायचा आहे. आता इथे जर 20-25 पेपर जर खाली दिसत असतील, मग सगळे चेक करत बसायचे का? सगळे चेक करत बसण्यापेक्षा त्याने या ठिकाणी त्याची फॅकल्टी निवडायची बघा. इथे फॅकल्टी आता दिसत नाही, आपण थोडं लवकर गेले 10च्या नंतर ते तिथे फॅकल्टी वगैरे दिसू शकते, त्याच्यानंतरच पेपर सुरू होतात. त्याच्यामुळे इथे आपण बघा, इथे कॉमर्स आर्ट्स म्हणजे आर्ट्स साठी मेंटल मॉरल सायन्स दिसतं. आर्ट्स साठी जर लँग्वेज जर असेल म्हणजे भाषा विषय जर असतील तर आर्ट्स अँड फाईन आर्ट्स तिथे दिसू शकतं जर भाषा विषय असतील तर. त्याच्यानंतर मेंटल मॉरल वगैरे त्या ठिकाणी सायन्स दिसतं. त्याच्यानंतर कॉमर्ससाठी स्पेशल कॉमर्स दिसतं, सायन्ससाठी सायन्स दिसतं. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी नावाचा टॅब दिसतो. ह्या फॅकल्टीज आहेत, त्याच्यामुळे सुरुवातीला फॅकल्टी निवडायची. सपोज हा कॉमर्सचा विद्यार्थी, त्याने कॉमर्सची फॅकल्टी निवडायची. इथे कॉमर्सची फॅकल्टी निवडल्यानंतर इथे सिलेक्ट प्रोग्राम. प्रोग्राम म्हणजे काय, तर आपण पॅटर्न आहेत आपल्याकडे. जर ओल्ड पॅटर्न असेल तर 2013चा परीक्षेचा पॅटर्न असेल. आत्ताचा पॅटर्न जर असेल तर 2019 पॅटर्न आहे. तुम्हाला माहिती आहे 2019 क्रेडिट पॅटर्न असं तिथे प्रोग्राम मध्ये दिसतं. आणि म्हणून या विद्यार्थ्याने बीकॉम 2019 पॅटर्न तिथे निवडायचं. आता सपोज त्याचा आज जर 10 वाजता पेपर आहे, इथे सगळी माहिती दिसते, त्याने एमकॉम 2019 पॅटर्न सिलेक्ट त्याला होऊ शकतो, तो सिलेक्ट करू शकतो, पण देऊन उपयोग आहे का? कारण त्याने फॉर्म त्यासाठी भरलेलाच नाही आणि पुढे जाऊन कदाचित डिफिकल्टी येऊ शकतात, पेपर तो पुढे लॉग इन पण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे इथून सिलेक्ट करताना त्याने बीकॉम 2019 पॅटर्न सिलेक्ट करायचंय आणि त्याच्यानंतर त्याचा विषय त्या ठिकाणी दिसू शकतो. आजच्याला त्याचा जो विषय आहे तो दिसू शकतो. त्याच्यामध्ये कॉमर्सचे 2019 पॅटर्नचे जर ऑप्शनल सब्जेक्ट जर काही असतील तर ते ऑप्शनल सब्जेक्ट 2-4 जर दिसले, त्याने स्वतःचा सब्जेक्ट कोणत्या कोडचा आहे, कोणत्या नावाचा आहे तो सिलेक्ट करायचा. सिलेक्ट करताना इथे डाव्या बाजूला सिलेक्ट असा निळा टॅब दिसतो बघा. सिलेक्ट असा निळा टॅब दिसतो की ज्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी इथे येता आणि सिलेक्ट ऍक्टिव्ह टेस्ट हा टॅब दिसत नाही, तिथे तुमचं विषयाचं नाव दिसतं. डायरेक्टली तिथे तुमच्या विषयाचं नाव दिसतं, कारण की तो तुम्ही विषय तिथून सिलेक्ट केलेला असतो जो त्या दिवशी तुम्हाला पेपर द्यायचा आहे. आता इथे मला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर काय काय होतंय, तर आता मी पेपर लगेच त्याचा नाहीये तरी पण तुम्हाला सगळी माहिती देतोय. ग्रुपवरती तुम्हाला लॉग इनच्या नंतर ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स सगळ्या प्राध्यापकांकडून तुम्हाला मिळतील. आजच्यालाच मी लगेच त्या टाईप व्हॉट्सअपमध्ये टाईप करून तुम्हाला देऊन टाकतो. या ठिकाणी माझ्याकडे आहेत. पहिली स्टेप आहे बघा, इथे लॉग इन केल्यानंतर पहिली स्टेप आहे, तुम्हाला विचारलं जातं की कॅमेराला तुम्हाला परमिशन द्यायची का, अलाउ किंवा डिनाय. कॅमेरा परमिशन म्हणजे तुम्हाला हे माहिती की ही परीक्षा देताना तुमचा कॅमेरा सुरू राहतो, तुमचा चेहरा कायम दिसत राहतो आणि त्याच्यामुळे कॅमेऱ्याला परमिशन देणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कॅमेऱ्याला परमिशन अलाउ केलं नाही, जर डिनाय केलं तर तुमची परीक्षा पुढे जाऊ शकत नाही, परीक्षेला लॉग इन होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. बऱ्याचदा कॅमेरा सुरू होत नाही, लगेच फोन सुरू होता की सर कॅमेरा दिसत नाही, परीक्षा पुढे जातच नाही. परीक्षा पुढे जात नाही याचं कारण फक्त एवढंच, तुम्हाला असं वाटतं की आपण दुसऱ्या काही ऍप्स असतात त्याला नोटिफिकेशनला अलाउ करत नाही, आपल्याला नेहमी त्यांच्याकडून नोटिफिकेशन्स येतात. तसं तुम्हाला असं वाटतं इथे पण तसंच काही आहे आणि म्हणून तुम्ही अलाउ करत नाही. अलाउ नाही केलं की ते पुन्हा त्या ठिकाणी किती 50 वेळेस जरी तुम्ही लॉग इन केलं तरी तिथे तो ऑप्शनच येत नाही. हे लक्षात ठेवा. किती वेळेस तुम्ही जर एकदा डिनाय जर केलं म्हणजे एकदा जर त्याला कॅन्सल केलं, नाकारलं, कॅमेरा परमिशन एकदा जर नाकारली, त्या मोबाईलवरून तुम्ही 50 वेळेस जरी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती परीक्षेसाठी लॉग इन केलं तरी पण ती परीक्षा पुढे जाणारच नाही. त्याच्यासाठी ऑप्शन सांगून ठेवतो तुम्हाला. एकतर तुरंत मोबाईल बदलायचा, दुसऱ्या मोबाईलवरती हेच डिटेल टाकायचे, अशा प्रकारचे त्या ठिकाणी लॉग इन करायचं. लॉग इन करताना लगेच अलाउ किंवा डिनाय परमिशन विचारेल ते, त्या ठिकाणी लगेच कॅमेराला अलाउ परमिशन करायचं. अलाउ केलं की लगेच कॅमेरा त्याच्या पुढच्या स्टेप मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. म्हणजे कॅमेराला अलाउ करण्यासाठी पहिल्या मोबाईलवरून तुम्ही केलं नाही, लगेच दुसरा मोबाईल घ्या किंवा तुमच्याकडे दुसरा मोबाईल अवेलेबल नसला तरी लगेच ऑप्शन सांगून ठेवतो. तुम्ही सेटिंग मध्ये जाऊ शकता. सेटिंग मध्ये जाऊन ऍप्लिकेशन्स अँड परमिशन्स किंवा ऍप्स अँड परमिशन्स असा एक फंक्शन आहे, म्हणजे टॅब आहे, तो सेटिंग मध्ये तुम्हाला भेटतो. प्रत्येक मोबाईलचे फीचर्स हे वेगवेगळे असू शकतात, ते कुठे आहे पण सेटिंग मध्ये आहे हे नक्की. ऍप्लिकेशन्स अँड परमिशन्स मध्ये गेल्यानंतर तिथे गुगल क्रोम ही ऍप तुम्हाला दिसते.
गुगल क्रोम मध्ये जर तुम्ही क्लिक केलं, तिथे पुन्हा खाली परमिशन्स हा टॅब दिसतो. परमिशन्स वरती जर क्लिक केलं तर त्या परमिशन्स वरती तिथे परमिशन कशाला परमिशन द्यायच्या, कॉन्टॅक्टला परमिशन द्यायचं का, त्याच्यानंतर कॅमेराला परमिशन द्यायचं का. परमिशन ह्या स्पेसिफिक 5-6 प्रकारचे परमिशन असतात. कॉन्टॅक्टला परमिशन असतात, कॅमेराला परमिशन असतात, अजून 2-3 गोष्टींना परमिशन असतात. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टला परमिशन देऊ नका, फक्त कॅमेराला परमिशन द्या. कॅमेऱ्याच्या पुढे टिक करा आणि पुन्हा बॅक या, पुन्हा लॉग इन करून पहा. पुन्हा जर तुम्ही गुगल क्रोमला कॅमेराचं परमिशन दिलं, तुम्ही सगळेजण हे करू शकता, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही थोडी किचकट गोष्ट आहे, पण तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे जर मोबाईलच नसेल तर दुसरा मोबाईल अवेलेबल नसेल, तुम्हाला हेच करावं लागणार, त्याच्याशिवाय तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही. म्हणून सेटिंग मध्ये जाऊन ऍप्लिकेशन्स अँड परमिशन मध्ये जाऊन गुगल क्रोम वरती जाऊन परमिशन मध्ये जायचं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कॅमेराला परमिशन द्यायची, त्याच्या पुढे टिक करून आणि पुन्हा मागे यायचं आणि लॉग इन टाकून सगळे डिटेल्स टाकून लॉग इन करायचे. हे सगळे डिटेल पुन्हा जर तुम्ही टाकले आणि लॉग इन केलं तर त्या ठिकाणी पुन्हा कदाचित तुम्हाला विचारलंही जाणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी आता तिकडून अलाउ केलेलं आहे. आतमध्ये सेटिंग मधून तुम्ही ज्यामुळे अलाउ केलेलं आहे त्यामुळे इकडे तुम्हाला पुन्हा विचारलं जाणार नाही अलाउ किंवा डिनाय. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होईल की आता तुम्ही लगेच पुढच्या स्टेजला जा. तुमचा कॅमेरा सुरू झालेला आहे, तुमचा फोटो फेस दिसताय, चेहरा दिसतोय तिथे, त्याच्या खाली एक पुन्हा टॅब येतो. तो कोणता टॅब येतो? कॅप्चर युअर पिक्चर टू कंटिन्यू द एक्झाम. म्हणजे आता मॉक टेस्ट बऱ्याच लोकांनी दिलेली असेल. मॉक टेस्ट आणि मॉक टेस्ट म्हणजे सगळ्या ह्याच गोष्टी मॉक टेस्ट मध्ये झालेल्या आहेत. मॉक टेस्ट म्हणजे ऍक्च्युअल जी आता परीक्षा तुमची टाइम टेबल नुसार होणार आहे, तुम्ही ज्याच्यासाठी फॉर्म भरलेले आहेत त्याच्यासाठी जी परीक्षा होणार आहे त्याच्या आधी फक्त टेस्टिंग होती ती. त्या टेस्टिंग मध्ये आपण बरेच जण परीक्षा देत नाही, ती एक सुवर्ण संधी होती तुमच्या सगळ्यांसाठी. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, ते कॅप्चर युअर पिक्चर टू कंटिन्यू द एक्झाम. याचा अर्थ असा होतो की तुमचा फोटो कॅप्चर करायचा का, तर तुमचा फोटो आम्ही क्लिक करू का. मग तुम्ही त्या ठिकाणी जर ओके केलं, त्याच्यावरती क्लिक केलं तर तुमचा तो फोटो ते कॅप्चर केला जातो आणि तोच व्यक्ती शेवटपर्यंत त्या परीक्षेमध्ये बसला पाहिजे. जर सपोज हा विद्यार्थी आहे, त्याचे मी लॉग इन डिटेल्स मोबाईलमध्ये टाकले, समोर मी दिसतोय आणि मी असताना जर मी कॅप्चर केलं आणि नंतर जर तो येऊन बसला तर सारखी तिथे वॉर्निंग येत राहील. कारण की ज्यावेळेस कॅप्चर केला फोटो त्यावेळेस मी होतो आणि नंतर तर दुसराच व्यक्ती तिथे येऊन परीक्षा देतो. अशा प्रकारे ज्याला परीक्षा द्यायची तोच तिथे असला पाहिजे कॅप्चर करताना. अलाउ करेपर्यंत वगैरे किंवा तो फोटो कॅमेरा सुरू होईपर्यंत दुसरा कोणी जरी बसलेला असेल तरी चालेल, पण कॅप्चर करताना ज्याला परीक्षा द्यायची तोच तिथे असला पाहिजे. तिथून पुढे परीक्षा सुरू होते आणि परीक्षा सुरू झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना परीक्षा सुरू झाल्यानंतर कशा प्रकारचा टॅब दिसतो हे मी अगदी एकाच मिनिटामध्ये सांगतो. सगळ्यांना दिसतंय की हे पेज? हे बघा इथे साइन इन पेज आता मी जे लॉग इन केलं होतं आणि इथे नंतर अशा प्रकारे फोटो दिसतो. अशा प्रकारचा फोटो दिसल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय होतं, तो खाली कॅप्चर युअर फोटो असा ऑप्शन येतो, तिथे क्लिक करायचा आहे आणि नंतर तुमची अशा प्रकारची परीक्षा सुरू होते. मोबाईलवरती हे मात्र वेगळ्या प्रकारे दिसतंय, कम्प्युटरवरती आडव्या प्रकारे दिसतंय आणि मोबाईलमध्ये उभ्या प्रकारे दिसतंय. आता ह्या वेळेस काही परीक्षेमध्ये चेंजेस झाले. याच्या अगोदर आवाज रेकॉर्ड केला जात नव्हता, वेगवेगळा जर आवाज आला तर वॉर्निंग दिली जात नव्हती, फक्त चेहरे वेगवेगळे जर असतील तर वॉर्निंग दिली जात होती. आता स्क्रीनशॉट जर घेतला तर लगेच वॉर्निंग भेटणार. लक्षात ठेवा, 10 वॉर्निंग जर झाल्या तर तुमची परीक्षा ऑटोमॅटिक सबमिट होणार. तिथून पुढे तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. जास्तीत जास्त मॅक्झिमम लिमिट वॉर्निंगचं हे 10 आहे आणि त्याच्यानंतर तुमचे ऑटो सबमिट होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एकट्यानेच बसायचं आहे आणि आवाज जर जास्त गोंधळ जरी झाला तरी पण वॉर्निंग येत राहणार आहे. हे असं परीक्षेच्या त्या ठिकाणी नियमामध्ये दिलेलं आहे. आता इथे काय काय गोष्टी तुम्हाला दिसतात तुम्ही सगळे बघू शकता. इथे सगळ्यांनी लक्षात ठेवा, या ठिकाणी 9.2 जे दिसतंय इथे काउंटडाऊन, टाइम काउंटडाऊन सुरू होतो. टाइम काउंटडाऊन म्हणजे तुम्हाला 2 तासाची वेळ दिलेली. लक्षात ठेवा, परीक्षा देण्यासाठी 2 तासाची वेळ दिलेली, परंतु ती ऍक्च्युअल परीक्षा देताना फक्त 1च तास परीक्षा देता येते. तुम्हाला तुमच्या टाइम टेबल मध्ये 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4 किंवा 4 ते 6 असं 2 तासाचा कोणती एक टाइम स्लॉट दिलेली आहे. सपोज तुमची 10 ते 12 अशी परीक्षा आहे, त्या 10 ते 12 मध्ये तुम्हाला 2 तास परीक्षा देता येत नाही.
ते 10 ते 12 मध्ये कोणताही एकच तास तुमची परीक्षा देता येते, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्ही जर 10:15 पेपर सुरू केला तर 11:15 पर्यंत तुमचा चालू राहील, 10:30 सुरू केला तर 11:30 पर्यंत तुमचा पेपर सुरू राहील. त्याच्यामध्ये जर काही व्यत्यय आला, तुमची रेंज गेली, मध्ये तुमचा अर्धा तासाचा जरी गॅप पडला तरी गॅप पडलेला म्हणजे तुम्ही लॉग आउट झाल्यानंतर तो टाइम काउंट होत नाही. पण अगोदर जेवढा परीक्षा तुम्ही दिलेली आहे, अर्धा तास, तुम्ही 10:30 पेपर सुरू केला, 11 पर्यंत तुम्ही परीक्षा दिली, तुमचा अर्धा तासाचा वेळ त्यांच्याकडे काउंट झाला. तुम्ही 11 वाजता जर बाहेर पडलात काही कारणाने, रेंजच्या कारणाने वगैरे, आणि पुन्हा तुम्ही जर 11:30 जर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, तिथून पुढे राहिलेला अर्धा तास तुम्ही परीक्षा देऊ शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, नसेल तर पुन्हा मला विचारू शकता. या ठिकाणी वेळ दिसते बघा, 60 मिनिट सुरुवातीला दिसतात, नंतर 59 मिनिट, 59 सेकंद, 59 मिनिट, 58 सेकंद, असं ते खाली खाली येतं. शेवटी 2 मिनिट जेव्हा राहिलेले असतील किंवा 5 मिनिट जेव्हा राहिलेले असतील, तेव्हा प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा वेळेकडे लक्ष द्या आणि परीक्षा सबमिट करा. आता इथे पुढे बघा, इथे सुरुवातीला प्रश्न एक असतो, 1 नंबर इथे प्रश्न असतो, 2 नंबरला या ठिकाणी हे जे आहेत 4 ऑप्शन्स असतात. हे जे ऑप्शन आहेत 4 ऑप्शनवरती क्लिक करून चालणार नाही. इथे ऑप्शनवरती कोणीही क्लिक करायचं नाही. त्याच्या समोर एक गोल दिसतो बघा, इथे ABCD दिसते, त्याच्या समोर ABCD वरती सुद्धा क्लिक करायचं नाही. त्याच्या बाजूला एक गोल दिसतो छोटासा, त्या गोलवरती क्लिक करायचं आहे आणि तो ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे. बाय चान्स तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसरं जरी द्यायचं असेल, सपोज तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी ला क्लिक केलंय, थोड्या वेळाने तुम्हाला असं वाटलं माझं चुकलं पण मला दुसरं उत्तर माहिती आहे, ते तुम्ही ए पण करू शकता जरी सेव्ह झालेला असला तो. कारण की तुम्ही एक्झाम सबमिट केलेली नाही, हे लक्षात ठेवा. एक्झाम सबमिट केलेली नाही त्याच्यामुळे ते चेंज करू शकता जोपर्यंत तुम्ही एक्झाम सबमिट केलेली नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर इथे बघा बुकमार्क आहे. बुकमार्क म्हणजे काय, तुमचा जर 5 नंबरचा प्रश्न सोडायचा राहिलेला आहे, 5 नंबरचा प्रश्न सोडवायचा राहिला आणि मग त्याच्यासाठी तुम्ही जर बुकमार्क करून ठेवलं, नंतर पटकन तुम्ही त्या प्रश्नापर्यंत येऊ शकता. याच्यासाठी इथे बघा 4 ऑप्शन आहेत. इथे नेक्स्ट आणि प्रिव्हियस आहे. नेक्स्ट म्हणजे पुढच्या प्रश्नावरती जाण्यासाठी हा जो 3 नंबरचा टॅब आहे, याचा अर्थ 1 नंबरच्या प्रश्नावरून 2 नंबर 3 नंबर असं पुढच्या पुढे जायचं आहे. आणि प्रिव्हियस म्हणजे अगोदरच्या प्रश्नावर एका एकाने अगोदर येतात. त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूने 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे फर्स्ट आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे लास्ट. म्हणजे सपोज जर तुम्ही 55व्या नंबरच्या प्रश्नावरती जर असाल आणि ह्या फर्स्ट वरती जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही 1 नंबरच्या प्रश्नावरती याल. जर तुम्ही 5 नंबरच्या प्रश्नावर असाल आणि ह्या लास्ट वरती जर क्लिक केलं डायरेक्ट तुम्ही 60 नंबरच्या प्रश्नावरती जाऊ शकाल. असा त्याचा अर्थ आहे, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, आता जर तुम्ही 60 प्रश्न सोडवले, तुम्हाला समजला सगळे प्रश्न आपले सोडून झाले, सबमिट करायचं आहे. या ठिकाणी जर रेड टॅब आहे सबमिट टेस्ट, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट टेस्ट केल्यानंतर मात्र तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर काय दिसतं तिथे, तर तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत, एक नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय, 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आणि समरी दिसते. इन शॉर्ट समरी दिसते ती, आणि शॉर्ट मध्ये ती जी समरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती प्रश्नांची उत्तर सोडवलं हे पण तुम्ही पटकन बघू शकता. तिथून तुम्ही पाठीमागं पण जाऊ शकता. सबमिट टेस्ट केल्यानंतर तुम्ही जर समरी पाहिली, 10-15 प्रश्न सोडवायचे राहिले, तुम्ही बॅक पण जाऊ शकता. कारण की फायनल सबमिट तुम्ही केलेलं नसतं. टॅबवरती क्लिक केल्यानंतर, ह्या रेड टॅबवरती क्लिक केल्यानंतर ते पुन्हा एकदा परमिशन मागतं की आता तुम्हाला तुमची टेस्ट सबमिट करायची आहे का, फायनल सबमिट करायची आहे म्हणून पुन्हा एकदा विचारतात. ते फायनल सबमिट केलं की तिथे लगेच एक गोष्टवार एक समरी येते की तुमचं नाव, तुमचा तो दिलेला विषय आणि त्या ठिकाणी कोणत्या दिवशी तुम्ही ते दिलंय आणि किती प्रश्न सोडवले वगैरे, आणि त्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट एक प्रूफ म्हणून काढून ठेवू शकता मोबाईलवरती. ह्या सबमिट टेस्ट केल्याच्या नंतर स्क्रीनशॉटच्या मागे लागा, त्याच्या अगोदर स्क्रीनशॉट काढत बसू नका, जेणेकरून तुम्हाला वॉर्निंग येईल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? माहिती सगळ्यांना समजली परीक्षा देण्याविषयी? अजून जर काही अडचणी असतील तर तुम्ही पुन्हा अडचणीविषयी बोला. त्याच्यानंतर स्टुडंट प्रोफाईल मध्ये आपण जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, स्टुडंट प्रोफाईल मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे टाइम टेबल बघू शकता आणि तक्रार नोंदवू शकता. त्याच्या खाली ग्रीव्हन्सच्या खाली एक टॅब आहे, प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका. त्या ग्रीव्हन्सच्या खाली एक टॅब आहे, कोविड-19 ची इन्फॉर्मेशन तिथे आहे. सगळ्यांनी प्रत्येकाने लक्ष द्या. त्या ठिकाणी कोविड-19 ची इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुम्ही कोविड-19चं जे कोविडचे लसीकरण घेतलेलं आहे का नाही हे सगळ्यांनी त्या ठिकाणी यस करायचं. सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, तुमचं युजर आयडी पासवर्ड स्टुडंट प्रोफाईलचा आजची आज लगेच बघायचं आहे आणि त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तुमचं टाइम टेबल पण बघा. FY चे किंवा BA चे जे विद्यार्थी, BA च्या विद्यार्थ्यांचं टाइम टेबल आलेलं नाही, त्यांना अजून दिसणार नाही लगेच. तिथे डाटा नॉट फाउंड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला म्हणजे टॅब येईल. परंतु
तुमचं जे व्हॅक्सिनेशन डिटेल्स आहे हे व्हॅक्सिनेशन डिटेल लगेचच त्या ठिकाणी भरून घ्या. तुम्ही जर व्हॅक्सिनेशन केलेलं असेल तर त्या ठिकाणी यस करा, जेणेकरून महाविद्यालयाचे जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डसाठी ते फायद्याचं आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि आजची असते लगेच फायनल करून घ्या. ठीक आहे, सगळ्यांना माहिती समजली. जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी एकाने प्रश्न विचारा, मी इथेच थांबतो, तुम्हाला त्याविषयी माहिती देतो. हा, ऑनलाईन कॉपी केस हे लक्षात ठेवा. ऑनलाईन कॉपी केस म्हणजे काय, याच्या अगोदर सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता जे एकदम इझी घेताय तुम्ही लोक, खूप इझी घेताय, ह्यावेळेस थोडं स्ट्रिक्ट केलेलं आहे. आणि याचा तोटा जर सतसत विवेक बुद्धीने जर बघितला, काहीतरी आपण गुणवत्तेच्या दृष्टीने जर बघितला, तर ही परीक्षा सगळ्यांनाच कळतं की ही परीक्षा चुकीची आहे. सगळ्यांना कळतं ही परीक्षा चुकीची आहे गुणवत्तेच्या दृष्टीने. पण तरी सुद्धा जर तुम्ही कॉपी केस मागच्या वेळेस पण झालेली की जास्त फेसेस कॅमेऱ्याच्या समोर दिसणं, आवाज, आता ह्यावेळेस आवाज होणार, त्यावेळेस नव्हतं, परंतु ह्यावेळेस स्क्रीनशॉट पण त्यांनी स्क्रीनशॉटला पण बॅन केलेलं आहे. त्याच्यामुळे स्क्रीनशॉट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आता ह्यावेळेस इतकं स्ट्रिक्ट केलेलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या विरोधामध्ये FIR नोंदवला जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा. पुणे विद्यापीठाकडून ही फायनल म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे. जर कॉपी केसमध्ये जर तुम्ही पकडले गेला, जर तुम्हाला वॉर्निंग दिली गेली, त्यांच्या लक्षात आलं तर एक जरी वॉर्निंग जरी त्या ठिकाणी असेल, त्यांच्याकडे प्रूफ आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारलाय ना, लगेच त्यांच्याकडे जमा होतं. वॉर्निंग देतायत म्हणजे तेवढी सिस्टीम स्ट्रॉंग आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारल्याबरोबर वरती लगेच वॉर्निंग येते, स्क्रीनशॉट इज नॉट अलाउड. म्हणजे याचा अर्थ सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे लगेच ते डाटा कलेक्ट होतोय. जर त्यांच्याकडे डाटा कलेक्ट होतोय, ते FIR आपल्या विरोधात नोंदवू शकतात आणि तुम्हाला पुणे विद्यापीठामध्ये चक्र घालावं लागू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला सेमिस्टरच देता येणार नाही, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामुळे परीक्षा देताना अगदी काळजीपूर्वक द्या, अशा गोष्टींपासून दूर राहा. ठीक आहे, अजून काही प्रश्न असेल तर कोणी पण हा प्रश्न कोणाला जरी असेल तर विचारा. हा, ओके, चला थांबतो या ठिकाणी. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GP डाकणे साहेब आणि सर्व प्राध्यापक मित्र, विद्यार्थी मित्र सगळ्यांचे मी आभार मानतो. आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब आणि सर्व सहकारी प्राध्यापक मित्र, सर्व प्रतिनिधी आणि विद्यार्थी मित्र, आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय प्राध्यापक सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, ऑनलाईन परीक्षे संदर्भामध्ये यापूर्वी ज्या परीक्षा दिल्या तुम्ही, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. अशा स्वरूपाच्या अडचणी आता येऊ नये आणि विद्यापीठाने त्यांच्या परीक्षेच्या या सिस्टीममध्ये ज्या सुधारणा केल्या त्याबद्दल डिटेल माहिती, अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती गोडके सरांनी आपल्याला दिलेली आहे. त्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे तुमचा पेपर चुकणार नाही. त्यांनी सगळ्यात शेवटी आयर मॅडमनी विचारलेली जी शंका होती त्या संदर्भामध्ये परीक्षा डिपार्टमेंट पुणे विद्यापीठाचे डायरेक्टर महेश ठाकरे साहेब यांनी पेपरला बातमी देऊन हे जाहीर केलेलं आहे की जर कॉपी केस झाली तर त्या विद्यार्थ्यावर FIR नोंदायचा, त्याच्यावर केस करायची. पूर्वी पत्र पाठवायचे आणि त्या विद्यार्थ्याला तिथं बोलवत होते, आता ते तुम्हाला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून बोलवतो. त्यामुळे तुमचा कॅमेरा सोडून सेंटर परीक्षा देता येत नाही. कॅमेऱ्याच्या मागे फक्त तुम्ही आणि तुम्हीच एकटे दिसला पाहिजे. आपण त्याच्या पलीकडचे आहोत, कुचकुच करून कॅमेऱ्याच्या पाठीमागे ठेवून त्याला विचारू हळूच, तर असं देखील करता येणार नाही. आवाज देखील यावेळेस कॅप्चर होणार. 1 तासाच्या परीक्षेसाठी म्हणजे 50 ऑब्जेक्टिव्ह प्रश्नासाठी 1 तास वेळ आहे. टोटल 60 आहेत. 60चे 60वर टिक करायची. त्यातले जे बरोबर असतील त्या 50चं गुणांकन होईल. तुमचे 55 जरी बरोबर आले तर 50 मार्क मिळतील आणि 60 पैकी जर 45 बरोबर आले तर 45 मार्क मिळतील. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि लॉग इन करणं, लॉग आउट होणं, सबमिट करणं, ह्या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात ठेवा. तुमच्या मित्रांनाही सांगा, कारण मागच्या वेळेस जशी अडचण आली तशी अडचण आता येऊ नये यासाठी मुद्दाम तुम्हाला सर्वांना बोललेलं आहे. आता 22 कॉमर्सचे 22
आता दोन परवापासून बुधवारपासून 2 तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. अतिशय सोपं आहे. ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. फक्त डोकं ठिकाणावर ठेवा, शाबूत ठेवा आणि परीक्षा द्या. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. एक मिनिट फक्त. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, त्यामुळं सर्वांचे मी एकदा मनपूर्वक परीक्षा विभागातर्फे आणि महाविद्यालयातर्फे आभार मानतो.